चौघांना बसावं लागेल. आहेत ना चौघा, आपण काय. डॅड कुठे गेले मॉम? मागे लपले ते पायऱ्या. मला माफ कर, मला काही करायचं नाहीये. मला गावाला जायचंय. माझ्या आठवणीत माझी आई येते. मला गावाला जायचंय. माझ्या आईला म्हणजे खूप आठवण येते. काय बोलताय यार मॉमे? बसा बसा खाली. आता एक शब्द काढायचा नाही तोंडातनं, गपचूप बसायचंय. बसा. हे बघा, अजूनही विचार करा हा, वेळ आहे आपल्याकडे. नाही नाही, माझा विचार झालेला आहे. फिक्स्ड आहे विचार. तू सुरू कर. नाही करूया, पण फक्त एक प्रॉब्लेम आहे. आता काय? दुसराच आत्मा आला तर? आपण जाऊया आपण. चुप, तुम्ही जरा गप्पा बसाव. दुसरा आत्मा म्हणजे मीरा सोबत जो आत्मा आहे तो इथे आला तर? हा नाही मॉम, ऍक्च्युली शी इज राईट. मीराकडे आत्मा आहे ना, तो आला तर. तिची रूम पण जवळ आहे इकडनं. सो आपण. तुम्ही जरा गप्प बसता का सगळे? हा, उगाच मध्ये मध्ये काहीतरी फालतू बडबड करू नका. मी तुम्हाला सांगते, दादाच येईल. हे माया, तुला नक्की येतं ना? हे येतं ना? हा, मग आता कोणाचा विचार करायचा नाहीये. सुरू कर लवकर. चल लवकर सुरू कर. ठीक आहे. हा, आधी इन्स्ट्रक्शन्स ऐका. आधी या वाटीवर हात ठेवायचे आणि हिला 3दा फिरवायचं. हा, आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच विचारायचं. अति बोलायचं नाही, मध्ये तर अजिबात बोलायचं नाही. ठीक आहे? चला, बोटं ठेवा आता इकडे. हात ठेवा वाटीवर सगळ्यांनी. सासूबाई. हो दादा, तुझा आत्मा इथे असेल तर प्रकट हो. मला तुला काही प्रश्न विचारायचे. मला सत्य जाणून घ्यायचंय. दादा प्रकट हो. दादा प्रकट हो. दादा प्रकट हो. हे सगळं केलंच पाहिजे का? डॅड जरा गप्प बसाना. तिने काय सांगितलंय? मध्ये बोलायचं नाही. भूत आला ना तुम्हाला पकडेल पहिला. दादा साहेबांचा आत्मा प्रकट हो. दादा साहेबांचा आत्मा प्रकट हो. दादासाहेबांचा आत्मा प्रकट हो. दादासाहेबांचा आत्मा प्रकट हो. वेदाचे बाबा, तुम्ही एकदा शांतपणे विचार करा ना. ही वेळ भावनेच्या भरात येऊन निर्णय घ्यायची नाहीये, तर ही वेळ प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याची आणि ती गोष्ट समजून घेण्याची आहे. तुम्हीच विचार करा, दादासाहेब खरंच असं करू शकतात का? आईसाहेब जे काही म्हणतायत की दादासाहेबांनी सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली, त्यांनी अगोदरच विल बनवून ठेवलं होतं, हे दादासाहेबांच्या स्वभावात बसतं का? तुम्हीच सांगा ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही दादासाहेबांच्या सगळ्यात जवळचे होतात. तुम्ही सगळ्यात जास्त त्यांना ओळखायचात. दादासाहेब अगदी लहानातली लहान गोष्ट सुद्धा तुमच्याशी शेअर करायचे. घरातला कुठलाही निर्णय असला तरी सुद्धा ते तुमचं मत घ्यायचे. मग इतका मोठा निर्णय घेत असताना त्यांनी तुम्हाला सांगितलंही नाही. आज
असं कसं होऊ शकतं? वेदाजी बाबा, तुम्हाला खरंच हे सगळं खरं वाटतंय का? कधी कधी जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं. मीराच्या बोलण्यात पॉइंट आहे, पण मला विश्वास ठेवावा असं का वाटत नाही. काय येतेस माझ्या मागे मागे? हा, तुला काहीही मिळणार नाहीये. याआधी आली होतीस ना, तेव्हा काही मिळालं? तुझा तो सासरा, तोही असाच आला होता माझ्या मागे मागे. त्याला काय मिळालं माहितीये? मृत्यू. ज्या गोष्टी आपल्या आकलनाच्या बाहेर असतात ना, त्या शोधायच्या नसतात. आणि काही गोष्टी कायम लपूनही ठेवता येत नाही. दादासाहेबांचा आत्मा प्रकट हो. दादासाहेबांचा आत्मा प्रकट हो. दादासाहेबांचा आत्मा प्रकट हो. किती दिवस टिकणार आहे तुझं हे खोटं विश्व? आम्ही हे कायमचं संपवून टाकू. हवं तर तू असं समज की आज मी त्याचीच तयारी करायला आली. तुम्ही फक्त स्वप्न बघत राहा. आजपर्यंत ते कोणालाही जमलेलं नाही आणि यापुढेही ते कोणाला जमणार नाही. कळलं? तुम्ही दोघी थोडी